संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्ये सुद्धा तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। मात्र नागपूरमध्ये पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे रात्री जे आहे ते हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र वादळी वारा जो आहे तो मोठ्या जोराचा असल्याचं चित्र पाहायला मिळते। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचं चित्र सुद्धा रात्रीच्या वेळी पाहायला मिळालं। मात्र या हलक्या स्वरूपात का असेना परंतु पाऊस आल्यामुळे रात्रीच्या वातावरणामध्ये थोडासा गारवा निर्माण झाला होता, तापमानात थोडीशी घट झाली होती। मात्र सकाळपासून जर आज चित्र बघितलं तर तापमानात पुन्हा वाढ झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। गरम वारे सकाळपासून जाणवते आहे। उकाळा जो आहे तो रात्रीच्या पावसामुळे वाढल्याचं चित्र पाहायला मिळते। घामाच्या धारा वाहताना दिसते आहे। एकंदर म्हणजे तापमानाचा पारा जो आहे तो विदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की तो 43, 44, 45 अंशापर्यंत सुद्धा गेलेला आहे। नागपूरचा जर विचार केला तर 43 अंश सेल्सिअसच्या वर तापमान जे आहे काल नोंदवण्यात आलं। 3 वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते उष्माघाताचे बळी आहे का हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आले, त्यामुळे त्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच ते उष्माघाताचे बळी आहे का हे पुढे येणार आहे। मात्र एकंदर परिस्थिती जर बघितली तर तापमान जे आहे ते कधी पाऊस कधी ऊन अशा प्रकारचं तापमानाचं एक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे उकाळा मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याचा सामना नागपूरकरांना करावा लागताना दिसून येत आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।